हरे कृष्ण. तर मागच्या वेळेसारखं आपण काय करणार आहोत, रिव्हिजन. ते हेच आणलं नाही मी आपलं याच्यावर दास कंट्रोल रूम. थँक्यू. कधी कधी शुद्ध भक्त असणे किंवा नम्र भक्त असणे आपल्याला काय होतं, आपल्याला भारी पडेल. इन द सेन्स की आपल्यासाठी नंतर दुःखदायक ठरेल. ॲक्च्युली विचार करा की परीक्षित महाराजांनी समजा त्याला शिरच्छेदच केला असता तर कलियुग चालू झाला नसता. म्हणून अर्थात ती म्हणजे श्रीकृष्णांचीच एक प्रकारे इच्छा आहे की सतयुग, कलियुग, द्वापरयुग आणि कलियुग यावं. पण यातून आपण शिकू शकतो की कधीकधी क्षत्रिय धर्म हा आहे की जो शरणागत आला त्याला शरण द्यावं. पण हा कली डुप्लिसिटच आहे. जसं शकुनी सारखा की मला क्षमा करा आणि नंतर तिथून सुरा काढून त्यालाच मारेल, हे ना म्हणतात डुप्लिसिटच. काय केलं त्याने, कलीने, की मला, कारण त्याला माहीत आहे त्यांची तलवार अशी आहे की ते त्याला दंडच देणार, मृत्यूदंडच आहे. म्हणून त्यांनी काय केलं, आता शरणागती घ्या, नंतर पूर्ण राज्यात भ्रष्टाचार करा, म्हणजे माझं राज्य करा. म्हणून त्यांनी मग कोणाचा आश्रय घेतला, त्या शृंगीचा, ज्यांनी जो गर्विष्ठ झाला आहे. तर जिथे गर्व, तर बेसिकली त्यांनी काय सांगितलं होतं, जिथे अमाप संपत्तीचा संचय आहे तिथे जागा द्या, टू मच गोल्ड. तर अमाप संपत्ती कशाला जन्म देईल, गर्वाला, आहे की नाही. तर त्या काळात मग तिथे बेसिक संपत्ती नसेल तर म्हणून, पण इथे ब्राह्मणिकल पॉवर किंवा म्हणजे शृंगीने काय केलं की आम्ही सर्वोच्च, सर्वोत्कृष्ट व्यक्ती आहेत म्हणून ते गर्वामध्ये त्यांनी प्रवेश केला, हायर कास्ट. मग त्यामुळे काय झालं, सविस्तर सगळ्याच सगळीकडे त्यांनी प्रवेश केला. तर अशाच प्रकारे आता कलीला कोणी थांबवू शकणार नाही. पण आपण पण बघायला पाहिजे की हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रचारादरम्यान आपल्याला भरपूर लोक आपल्याशी संपर्कात येतील. म्हणून रूप गोस्वामी म्हणतात की प्रेम, मैत्री, कृपा, उपेक्षा हे करताना कितपत कोणाचा बॅकग्राऊंड चेक करणे आवश्यक आहे. इन द सेन्स जसं महाप्रभूंनी सगळ्यांनाच जवळ केलं नाही, म्हणजे इन द सेन्स मासेससाठी काय दिलं त्यांनी, हरिनाम, हे की नाही. आणि जे ॲक्च्युली शरणागत आहेत त्यांच्यासाठी भागवतं, म्हणजे हे की नाही, ज्या समजू शकतात, सार्वभौम भट्टाचार्य यांच्याशी डिस्कस केलं त्यांनी, हे की नाही. तर सांगण्याचा उद्देश असा की चेक करणे आवश्यक आहे इतपत कोणी. म्हणून आपण पण बघतो की दीक्षा पण लगेच कोणाला देत नाही. कोणी आला रस्त्यावर, अरे तुमचं हरिनाम चांगला आहे, मला दीक्षा द्या, नाही, त्याला पहिले 1 वर्ष त्याला शरणागती व्हायला. त्या दरम्यान तर हा असा कलीने त्या गर्वाचा म्हणजे शृंगीचा आश्रय घेतल्यानंतर, तर शुकदेव गोस्वामी हे असे ऋषी जाणकार आहेत, त्या काळातले सगळेच ऋषी आहेत जे भविष्य बघू शकतात. तर त्यांनी बघितलं की हा सगळा जो युग आहे हे सगळं भ्रष्ट युग आहे.
त्यामुळे आता हे जेव्हा प्रश्न विचारला त्यांनी की या युगामध्ये लोकांनी काय करायला पाहिजे, तर ते तयार आहेत. त्वरित त्यांनी उपचार दिला. औषध काय आहे, औषध काय द्यायला सुरुवात केली. पण त्यात आधी त्यांनी काय बघितलं की या युगामध्ये राजे यांना हा प्रश्न विचारला, वर्यान एष ते प्रश्न, की हा तुमचा प्रश्नच मुळी कसा आहे, वाखाणण्यासारखा आहे. कारण या प्रश्नाची चर्चा जेव्हा होईल त्यात सगळ्या लोकांचं भलं आहे. कारण तो कोणाशी संबंधित आहे, माझा बिझनेस कसा होईल, माझ्या घराचा सुख वगैरे असं नाही आहे. आत्मतत्व त्याच्याबद्दल विचारलेलं आहे. याचं उत्तर कशात येईल, कशा संबंधित येईल, आत्मसंस्थम पुंसाम, आत्मविद संस्थम संमतः पुंसाम. आत्म्याशी संबंधित उत्तर आहे त्याचं. त्यामुळे सगळ्यांचं भलं होईल त्यात. आणि म्हणून हे श्रोतव्यादिषु यः परः, सगळ्यांसाठी हे याचं हा प्रश्न सर्व जे आध्यात्मिक क्षेत्रातील दिग्गज आहेत, पंडित आहेत, ते सगळे या प्रश्नाला वाखाणणीच करणार आहेत आणि संमती देतील, अप्रूव्ह करतील. म्हणून त्याला पहिल्यांदा त्यांना त्यांचे आभार व्यक्त करतात. आणि नंतर ते सांगतात की बेसिकली सर्व या कलियुगामध्ये ऐकण्यासाठी भरपूर विषय आहेत, इंद्रिय विषय म्हणजे शब्द विषय विषय वस्तू आहे की नाही. जस्ट विचार करा, या आता भारतामध्ये किती न्यूजपेपर असतील, किती न्यूजपेपर आहेत प्रत्येक प्रांतात, म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये त्यांचे एक आहेत. जनरल टाइम्स आहेत, तो सगळ्या इंडियाचा आहे की नाही. बाकी एखाद्या असे भरपूर सगळ्यांमध्ये न्यूज आहेत. तो श्रोतव्यादिनु राजेंद्र निर्णाम संती सहस्त्रशः म्हणजे हजारो लाखो आहेत तेवढे न्यूज चॅनल. किती न्यूज चॅनल आहे, हे सगळ्या कशासाठी आहे, ऐकण्यासाठी. पण कोणीच काय करतं, अपश्यताम आत्मतत्व, कोणीच आत्म्याबद्दल बोलत नाही. सगळे कशाबद्दल बोलतात, शरीर आणि शरीराला लागणाऱ्या सगळ्या सुविधा त्यांच्याबद्दल सगळं चाललेलं आहे. गृहेषु गृहमेधिनाम, कारण सगळ्यांना बेसिक एम काय, गृहमेधिनाम. तर बेसिकली ते सांगतात की सर्वसामान्य मनुष्य 99.99 व्यक्ती काय झालेले आहे, ग्रहमेधी झालेले आहे, जे आत्मतत्वावर लक्ष देत नाही. म्हणून ते खडसावून त्यांची निंदा करतात. तिथे आपलं जीवन कसं हे करतात, गाढवासारखं काम करणे, नंतर इंद्रिय तृप्ती, कुटुंब भरणे नवा. जीवनाची बेसिक हे काय एम काय, कुटुंब भरणे नवा. माझं पूर्ण सगळं व्यवस्थित चाललं, सगळे हप्ते भरले, किराणा भरला आहे, पिकनिकसाठी पैसे आहेत हे की नाही. म्हणजे इयरली कुठेतरी पिकनिक करायची, नातेवाईकांचं सगळं झालेलं आहे, सगळे आहेर वगैरे झालेले आहे. दिस इज ऑल ग्रहमेधिनाम. बेसिकली आत्मतत्व नाही आहे. म्हणून ते खडतं सांग की होल कन्सेप्ट काय त्यांच्या, देह आपत्य कलत्रादेशू आत्मसैन्येशी असं सोपे. ते म्हणतात की भगवंत कशाला पाहिजे मला, माझं सैन्य आहे. माझं काय, ते देह माझा आहे, अपत्य आहेत, कला म्हणजे वाईफ, आदिशू त्यांचे आमचे रिलेटिव्ह आहेत, हे माझे सैन्य मला मृत्यूसमयी मला वाचवतील. तेषाम प्रमत्तो निधनम पश्यनपि न पश्यते. म्हणजे बघतात की सभोवताली सगळीकडे मृत्यू आहे, तो आपल्यालाही होणार आहे. त्यासंबंधी नंतर काय, व्हॉट इज नेक्स्ट, त्याबद्दल कोणी चर्चा करत नाही. म्हणून ते म्हणतात तस्माद म्हणजे देअरफॉर, म्हणजे म्हणून. तर काय करणे, भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरी श्रोतव्य कीर्तितव्यश्च स्मर्तव्य इच्छता अभयम. तो निधनम म्हणजे मृत्यू म्हणजे भय, तर त्याला अभय पाहिजे. तर तू विचारतो काय ऐकावं, तर पहिले काय न करावे. सहस्त्रादी जे आत्मतत्व जे आहे ते न ऐकणे, करणे काय, तर भगवान ईश्वर हरी. हरी म्हणजे जे हरण करणारे आपल्या जीवनातील सर्व अभद्र. भगवान म्हणजे षडऐश्वर्य पूर्ण, आणि ईश्वर जे नियंत्रक आहे त्यांच्याबद्दल ऐका, कथा करा, स्मर्तव्य विचार आपलं स्मरण करा, जर तुम्हाला अभय इच्छुक असाल तर. अशा प्रकारे ते उत्तर देतात. आणि नंतर
हा जो तो स्कंद 2 जो आहे त्यात परीक्षित महाराजांचा जो प्रश्न आहे हा साधारणतः पूर्ण आध्यात्मिक विश्वाला उघडतो आहे. तर ते आध्यात्मिकता म्हणजे त्यात भरपूर आहे मार्ग आहेत. कुठले कुठले मार्ग आहे? कोणी म्हणेल अरे ज्ञान मार्ग आहे, योग आहे, हे की नाही, उपासना देवता वर्शिप आहे, हे की नाही, किंवा भक्ती आहे. तर या सगळ्या मार्गांमध्ये सगळे आध्यात्मिक आहे, हे की नाही, कारण ते त्यातून निघण्याचा प्रयत्न करतात आहे. कुठला ग्रह मेधीमधनं बाहेर निघण्याचा प्रयत्न करतात. तर त्यात भक्तियोग श्रेष्ठ आहे हे प्रूव्ह करणार आहे शुकदेव गोस्वामी 3 चॅप्टरमध्ये. येत्या 3 अध्यायामध्ये कुठला मार्ग बेस्ट आहे? भक्ती मार्ग. तर ते पहिलाच हा जो पहिला अध्याय त्यात हे सांगतात की सर्व जे ट्रान्सेंडंटल एतावान सांख्य योगाभ्याम स्वधर्म परिनिष्ठा या जन्मलाभ परमपुंसा अंते नारायण स्मृती, की जे काय तुम्ही करताय सगळे मार्ग करताय अंते नारायण स्मृती झाली पाहिजे. तेव्हा कुठं जन्मलाभ हा जो मनुष्य जन्म आहे तो लाभ झाला असं समजा. म्हणजे हे त्यांनी निष्कर्ष काढून दिला फर्स्ट थिंग. जर थेअरी असते ना, आपण समजा कुठला तरी एक थेसिस लिहितो, त्यात हे दिलं होतं की हे आम्ही प्रूव्ह करणार आहे. तो ते दिलं की अंते नारायण स्मृती हा आमचा मेन प्रोजेक्ट आहे, आम्ही प्रूव्ह करणार आहे. आणि त्यानंतर ते सांगतं कशा प्रकारे जनरली लोक जे आहेत हे विविध प्रकारचे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करतात. पण मेन ॲक्च्युली काय त्यातला सगळ्यात मेन रूल डिस्क्राईब द ॲक्टिव्हिटीज ऑफ लॉर्ड, म्हणजे ग्लोरीज भगवंतांच्या महिमा गाणे हा सगळ्यात मोठा सगळ्यात बेस्ट मार्ग आहे. तर कोणी म्हणेल की अरे तुम्ही कुठल्या याच्यावर बोलताय, पुराण त्याला काय बॅकअप काय? तो म्हणणार मी स्वतः भागवत जो आहे, भागवत म्हणजे काही नसून काय आहे आपण बघितलं की स्वतः भगवंत आहेत की कृष्णे स्वधाम उपगते शास्त्र आदिभी सह. भगवंतांनी काय घेतलं आहे? आश्रय कोणाचा घेतला आहे? म्हणजे धर्मशास्त्रांनी कोणाचा आधार घेतला आहे? या पुराणाचा. पुराण अर्को अधुनोदित. जसा अर्क म्हणजे सूर्य, जसा उजेडात सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा अंधकार नष्ट होतो, तेव्हा त्याचप्रकारे हा पुराण अर्क, हे पुराण एका सूर्यासारखं जेव्हा ते उगवतं तेव्हा काय होतं? या कलियुगातील जो अंधकार आहे तो सगळा नष्ट होणार आहे. हा कृष्णरूपी भागवतम आहे. तर यात फक्त काय फक्त श्रीकृष्णाच्या ग्लोरीज आहेत, महिमा आहे. त्या मी स्वतः व्यासदेवांकडनं ऐकल्या, म्हणजे माझ्या पित्याकडनं. आणि त्याचा अनुभव झाला की मी स्वतः एक काय होतो परिनिष्ठो अपि निर्गुण्यो, मी एक निराकारी होतो, ब्रह्मवादी. पण मी हे ऐकून काय झालेलं आहे? भक्त झालो आहे. मी भक्ती मार्ग स्वीकारला. मी आत्मसाक्षात्कारी असूनही काय झालेलं आहे? मी हे ऐकल्यानंतर भक्ती मार्ग स्वीकारला. तर ठामपणे जो श्रोता त्याला एक त्याच्यात फेथ पाहिजे, श्रद्धा पाहिजे की मी ॲक्च्युली याचा उपयोग केला. जसा एक मी प्रॉडक्ट घेतो आहे की हे प्रॉडक्ट वापरा, चांगलं आहे, तेवढं तुम्ही वापरलं का? नाही, मी दुसरं वापरतो. तर तो कोणी घेणार नाही ते, हे की नाही? तेवढा मी पण हेच वापरतो कारण मला याचा अनुभव आहे. सिमिलरली त्यामुळे पहिल्यांदाच ते सांगतात की ह्या कृष्णकथा यावर एकमेव समजा आपण श्रद्धा ठेवली तर मोक्ष हा मिळेल. आणि नंतर एक श्लोक येतो की एतद निर्विद्यमानानाम इच्छताम अकुतो भयम योगिनाम नृपनिर्णितम हरेर नामानुकीर्तनम. निर्णितम म्हणजे निर्णय आहे, हा सगळ्यांनी मान्यता दिली. मग ते समजा प्रॉडक्ट्स सगळे देतात ना, ओनली व्हेज किंवा सर्टिफाईड नो फूड पॉयझन वगैरे असं आहे की नाही त्या प्रॉडक्ट. तसं सगळ्या ट्रान्सेंडेंटलिस्ट जे आहेत अध्यात्मवादी त्यांनी हे निर्णय दिलेला आहे की हरे नामानुकीर्तनम, जे आपला जीवन सफल करायचं असेल तर एकमेव काय करायचं? डाऊटलेस अँड फिअरलेस वे ऑफ सक्सेस फॉर ऑल इज हरिनाम. म्हणजे बेसिकली कथा आणि नाम हे घेणे.
तर यात जे दुसरा स्कंद 1 ते 3 जे चॅप्टर आहे त्यात पहिला जो अध्याय त्यात आपण बघितलं की 2 आणि 2 ते 4 यात दिलं की काय न करणे ग्रहमेधीसारखं, आणि नंतर 5वा जो श्लोक सांगतो की काय करणे. पहिला अध्याय 2 ते 4 काय न करणे उत्तर, आणि काय करणे 5वा. आणि नंतर हा जो पहिला आणि दुसरा अध्याय आहे त्यात आता आपण बघितलं की कशा प्रकारे फर्स्ट ते पकडतात अष्टांग योग आहे की नाही. योग साधना पण आहे की अष्टांग योगापेक्षा बेस्ट आहे भक्ती. कशी, तो पहिले अष्टांग योग सांगितलं आपण बघितलं की कोणी आणला सेकंड गंडोने आणलं ना, आणलं. त्यात आपण बघितलं की आसक्त योगी त्याचा आश्रय काय, धरणाश्रय काय, विराट रूपार. कारण त्याला तो काही का बरं त्याला तो काही पण भौतिकतेच्या पलीकडे त्याला माहीत नाही. तर म्हणतात दाखवा किंवा मला चव घ्यायचे किंवा काही स्पर्श, त्याला बियॉन्ड त्याचं काही समजत नाही. म्हणून त्याला ठीक आहे विराट रूप, हा हो ॲक्च्युली विराट रूप इज बेस्ट. तर त्याचा धारणाश्रय त्याच्यावर धारणा करू शकतो कारण तो काहीतरी दिव्य भव्य आहे तर तो नतमस्तक होईल. पण जो अनासक्त योगी त्यासाठी काय आहे धारणाश्रय, परमात्मा. मग आपण तो चार्ट काढला होता कशा प्रकारे की 2 प्रकारची मुक्ती आहे. एक तर षडचक्र योग बघितला की तो पूर्ण इंद्रिय नियंत्रण करून आपला जो प्राण आहे तो विविध षडचक्रातून आणून ब्रह्मरंध्रातून बाहेर काढल्यानंतर विचार करू शकतो कुठे जाणे. मग त्याची इच्छा असेल की स्वर्गात जायचं, ब्रह्मलोकात, तो कुठेही जाऊ शकतो. इवन तो जर परमात्म्यावर, म्हणजे आता षडचक्र हा दोन प्रकार आहे की त्याची समजा त्या परमात्म्यावर अर्थात तो म्हणजे त्या परमात्म्यावर बघून त्याची समजा इच्छा झाली की काय करायची, सेवा करायची, तर तो जाऊ शकतो. अथवा इच्छावर आहे, फ्री विल आहे सगळ्यांना. आणि क्रममुक्ती काय, तो त्या सर्व जे लेयर्स आहे आपले ब्रह्मांडाचे काय काय वलय आहेत, पृथ्वी अग्नी वायू मन बुद्धी अहंकार, ह्यातून त्याला जावं लागेल. आणि मग ती क्रममुक्ती झाली. आलं लक्षात. तर याद्वारे तो या 2 मार्ग आहेत ज्याद्वारे तो मुक्ती भ्रमणात जाऊ शकतो, बेसिकली मुक्ती पाहू शकतो. पण तरी त्यापेक्षा बेस्ट काय आहे, तर मुक्ती ही जी मिळेल त्यात शाश्वतीने त्याला भगवंतांचं प्रेम मिळेल, सेवा मिळेल. पण भक्ती हा डायरेक्ट काय करत आहे, पहिल्यांदाच सेवा आणि त्याचा अनुभव, सेवा अनुभव, रेसिप्रोकेशन आहे की नाही. त्यामुळे भक्तियोग हा अष्टांग योगापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि खरं तर तपश्चर्या नाही आहे. अष्टांग योग म्हणजे आसन, आपलं नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी, या सगळ्या एक करत तुम्हाला तो कित्येक वर्ष आपल्याला जातील. भक्तियोग काय डायरेक्ट आला, डायरेक्ट सेवा, काय असं हे नाही आहे. त्यामुळे आणि प्रसाद कीर्तन तर ॲक्च्युली आहे आनंद, जर आपण तर व्यवस्थितपणे त्याला हँडल केलं तर. हे 33 ते 37 हे 2 पाच सांगितले आपल्याला की दुसरा अध्याय हे 2 षटचक्र योग आणि क्रममुक्ती. पण भक्ती श्रेष्ठ कारण आणि ऑस्पिशियस म्हणजे मंगलदायक आहे. कारण आपल्याला काही पण असं दबावात नाही करणे, इन द सेन्स म्हणजे अरे फीस्ट आहे आणि तुम्ही नाही मी उपवास करतो, तर हे काय दबाव झाला इंद्रियांना, काय झालं आहे, तपश्चर्या झाली आणि मन मारून आहे. पण इथे म्हणतात प्रसाद खा आणि जप करा, बेस्ट आहे हे की नाही. इंद्रियांना पण संतुष्ट केला आणि पण मेन एम काय की प्रसाद खा आणि मग जप करा, कीर्तन करा, आणि वाचा. तर हे मंगलकार आहे. कुठलं नवीन काही करणे नाही आहे. ज्या व्यक्तीला तपश्चर्याची सवय नसेल त्यालाही तो मंगलदायक आहे. कोण सांगताय हे, ब्रह्मदेव सांगतात आहे. कधी, जेव्हा 3दा वेदांतरून गेल्यानंतर की अरे काय बेस्ट आहे, काय बेस्ट आहे, भक्ती बेस्ट आहे.
त्यामुळे आपण हे ऐकणायला पाहिजे, कारण ते आपले परमगुरू आहेत. परमगुरू आहे की नाही, ब्रह्ममध्व गुरु संप्रदाय. त्यामुळे आपल्याला ते संशोधन करायची काही गरज नाही आहे की नाही. ऑटोमॅटिक बिझनेस सेटल केलेला आहे, तो फक्त फॉलो करायचा. त्यानंतर दुसरा जो हे आहे, तुम्ही हे दिलं ना, दुसरा अध्यायामध्ये 2 ते 7 जे आहे श्लोक, त्यात ज्ञानमार्ग आणि कर्मकांड जो आहे, कर्मकांड म्हणजे सकाम कर्मयोग याने आणि मुक्ती यांची तुलना केलेली आहे. 2 ते 7 की त्यात कशाप्रकारे सकाम कर्म काय करतं आहे की तो कधी त्यातून बाहेर निघणारच नाही. दिलेलं आहे की हा खूप हे दिलेलं आहे की शाब्दसी ही ब्रह्मण एषा पंथा यन्नामभिर्ध्यायती धीर पार्थे. की वैदिक मंत्रांच्या रचनेची पद्धती इतकी गोंधळून टाकणारी आहे की ती लोकांच्या बुद्धीला स्वर्ग लोकांसारख्या अर्थहीन गोष्टींमध्ये मार्गदर्शित करते. जनरली वैदिक जो फॉलोअर आहे तो स्वर्गापर्यंत जाईल. त्याच्यात हे काय दिलं त्यांनी, बद्धजीव अशा स्वर्गीय सुखस्वप्नांच्या भोवती गुंजन करतात, परंतु प्रत्यक्षात त्यांना अशा ठिकाणी कोणत्याही निश्चित सुखाचा आस्वाद मिळत नाही. यन्नाम भीर म्हणजे फक्त नावा मात्र आहे. जसं म्हणेल की नाही की पुढे दिलं यन्नाम, यद नाम भी विविध नावांनी चिंतन कर. तर जसं स्वर्गाबद्दल तुम्ही खूप बोला, एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही खूप चर्चा केली की अरे तिथे व्हायलाच पाहिजे, पण तिथे गेल्यानंतर काही अरे हे एवढं काही खास नाही. तर असा अनुभव येईल सगळ्यांना. काय येईल की स्वर्गामध्ये सुख अगणित पटीने आहेत ॲक्च्युली, हे की नाही, सुखसुविधा. पण ते आपलं जे एक्सपेक्टेशन आहे की तिथे गेल्यानंतर मला एवढा अनुभव होईल, तो अनुभव नाही आहे. तसं आपलं जे पाचनक्रिया आहे, समजा पचनक्रियेमध्ये तो समजा श्रीमंतही झाला तर त्यालाही तो 10-20 चपात्या खाऊ शकणार नाही, त्याची कपॅसिटी तेवढीच आहे. त्याचप्रकारे जीव जो आहे हा त्याची आनंद सुख भोगण्याची कपॅसिटी नाही. तर बेसिकली तर ॲक्च्युली जो त्याचा भ्रम आहे, त्या भ्रमामुळे तो सगळीकडे फिरतो. उदाहरणार्थ जसं कालच आपण उदाहरण आम्ही बघितलं की 5व्या स्कंदामध्ये उदाहरण काय येतं की शरीराला जे सुख आणि दुःख आहे, वेदना वगैरे होतात, त्यांनी आत्म्यावर विकार होतात का. जसं म्हणायचा अर्थ की तुम्हाला 10 किलो किंवा 20 किलो वजन दिलं आणि तुम्हाला 10 किलोमीटर चालायला लावलं, तर ते शरीर थकलं आहे, आता आत्मा थकला का, हा प्रश्न रघुगुण महाराज विचारतात कोणाला, भरत महाराजांना, जड भरत आहे. तर ते सांगतात की जसं ॲक्च्युली तसं बघितलं गेलं तर आत्मा आणि शरीराचा काही एक संबंध नाही. पण मग संबंध कसा आहे, ज्या डिग्रीमध्ये ज्या प्रमाणात आत्मा हा शरीराशी आपला काय म्हणतात त्याला संबंध जोडतो, त्याप्रमाणे त्याला तो इजा होईल. उदाहरणार्थ की एक व्यक्ती उभा आहे आणि त्याची कार उभी आहे आणि कुणी व्यक्ती येऊन कारला मारत आहे त्याला, तर ॲक्च्युली त्याला मारताय का तो, पण ह्याला वेदना होईल. जितका तो आसक्त असेल, समजा तो गरीब असेल आणि त्यांनी कष्टाने ती कार घेतली असेल, तर तो जास्त होईल का रे माझे एवढं मी कष्ट केले आणि तुम्ही मारतो, त्याला मारेल पण, आणि त्याच्या भविष्यातील प्रतिक्रिया होतील, आहे की नाही. समजा मग कोर्ट केस होईल किंवा तो दुश्मनी वाढत जाईल. हे सगळे काय झालं, क्रिया झाल्या. पण समजा तो खूपच श्रीमंत आहे, गडगंज श्रीमंत आहे आणि त्याच्याकडे हजारो कार आहे, तो म्हणेल हा गुंडा आहे, याच्याशी कोण हे केलं, जाऊ द्या मी माझ्या बाकी कार घेतो, हे की नाही. तर त्याचं वेगळं कार्य चाललं. आसक्ती जेवढी आहे त्या वस्तूबद्दल, त्यानुसार त्याला तो अफेक्ट. सिमिलरली जो आत्मसाक्षात्कारी आहे तो इवन त्याच्या शरीराला पण इजा झाला आहे, तो म्हणतो हे शरीर पण ॲक्च्युली मशीनच आहे.
आसक्त नाही आहे तर त्याला तेवढा वेदना होणार नाही. तर याच्यावर रघुगुण महाराज बेसिकली काय एक लॉजिक सांगतात की जसं एक तांब्याचं भांडं घेतलं, त्याच्यात दूध टाकलं आणि काय टाकलं, तांदूळ टाकले आणि ते अग्नीवर ठेवले तर काय होईल, दूध गरम होईल आणि तांदूळ शिजतील, भात होईल. तर म्हणजे तसंच आपलं हे शरीर काय आहे, भांडं आहे आणि त्याच्यात काय आहे, आत्मा आहे आणि हे जे श्रम आहेत ते अग्नी आहेत. समजा श्रम करतो ना खूप, तर मग जसं बॉडीला वेदना झाल्या तर आत्मा पण आत्म्याला वेदना होतीलच, कारण जसं तांदूळ शिजतील. पण इथे एक विसरतात आहे, ते काय विसरतात, मेन तत्व की भांडं आणि अग्नी यांचा संपर्क होता, कारण दोन्ही वस्तू आहे. भूमी रापो नरो वायू खम मनो बुद्धी रेवच, आहे की नाही. तर अग्नी आला त्याच्यात आणि पृथ्वी पण आली. तर हे बेसिकली सगळे मेटल वगैरे काय हे पृथ्वीच्यातून आलेलं आहे सगळं. तर हे दोन्ही वस्तू असल्या कारणाने दोघांचा संपर्क येतो आहे. पण आत्मा आणि वस्तू या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्यांचा संपर्कच येऊ शकत नाही. जसं इवन तेल आणि पाणी हे एकमेकावर टाकलं तर मिक्स होत नाही, पण तरी त्यांचा संपर्क होत आहे की नाही. पण ॲक्च्युली आत्मा या शरीरात वास करूनही त्याचा संपर्क नाही आहे, बघितलं तर कुठेच नाही आहे. त्याचं उदाहरण देतो की समजा आपण ही रूम आपण विकत घेतली, समजा त्यात राहतो आहे, पण आपण भिंतीला चिकटलं का, भिंतीला प्लॅस्टर झालेलं का, आपण एनी टाईम आपण इथून जाऊ शकतो की नाही. भिंतीला फोडले किंवा डेकोरेशन केलं तरी ॲक्च्युली तुम्हाला काहीच होत नाही आहे, कारण तुम्ही डिस्कनेक्टेड आहात रूमशी, आहे की नाही. फक्त तुम्ही वास करताय, ते राहताय. असं नाही की एक लिंबचा तुमचा वाव आहे तिथे बांधूनच टाकला आहे सर, तिथे जाल तिथे मग त्याला मारला तुम्हाला पण तो इजा होईल, किंवा डेकोरेट केलं तर तुम्हाला पण आनंद होईल, असं नाही आहे. तसाच आत्मा आहे. फक्त काय आहे, माझं घर, माझी रूम आहे ही, जितका तुमचा तुम्हाला भूकंप पण आला नाही, मी नाही जाणार कारण माझा आहे, तेवढा तुम्हाला त्रास होईल. तर बेसिक इथे हे सांगता की हा जो अनुभव आहे हा लक्षात घ्या, याच्यात आपल्याला हे नॉलेज आहे, हा ज्ञान आहे, हे आपल्याला अंमलात आणावं लागेल. त्यासाठी आपल्याला गुरूंची सेवा करावी लागेल आणि नम्र होऊन हे आपल्याला अंमल त्यात करता येईल. नुसतं ज्ञान आलं म्हणजे आपल्याला त्याच्यात प्रवीण झालं म्हणून नाही, तर ते अंमल करून त्याचा अनुभव घ्यावा लागेल. तर इथे या दोन गोष्टी सांगतात आहे की स्वर्गीय म्हणजे सकाम कर्म स्वर्गात एंट्रीसाठी जे आहेत ते व्यर्थ आहेत, कारण तिथे जाऊन तो काय होईल, फ्रस्ट्रेट होईल आणि परत त्याचं काय होईल, पतन होईल, परत भूतलावर कर्म करणार परत येईल. क्षिणे पुण्य मरते लोकम विशंती, पुण्य संपलं, रिसोर्ट आहे ते, मरते लोक म्हणजे भूलोकावर परत यावं लागेल. म्हणून तो काय, तो बेस्ट नाही आहे, म्हणून त्याला स्वर्गाला काय करतात, रिजेक्ट करतात. सुखदेव गोसावी म्हणतात की हे बुद्धिमान व्यक्तींचं काम नाही आहे. म्हणून कृष्ण त्यांना काय म्हणतात, अल्पमेधसा म्हण, जे अशा प्रकारचे इच्छा करतात त्याला काय म्हणतात, अल्पमेधसा. म्हणजे मेधसा म्हणजे बुद्धी, अल्प म्हणजे अल्पबुद्धी व्यक्तींचं काम आहे, जे अशा प्रकारे करतात, अशा इच्छा करतात. म्हणून सकाम कर्म गॉन, म्हणजे सकाम कर्म रिजेक्टेड, उपासना पण रिजेक्टेड इतर देवतांची, कारण ज्या ज्या देवतांची उपासना करा त्यांच्याकडे झालं तर ते रिजेक्ट. आता राहिलं ज्ञान, सांख्ययोग वगैरे. तर ज्ञान काय इज इम्पॉर्टंट, कारण काय, ज्ञान आपला अंधकार नष्ट करतो या भौतिक जगाबद्दल ज्ञान, की वस्तू काय आणि आत्मा काय. म्हणजे सांख्ययोग काय करतो, पृथक्करणात्मक संशोधन करत आहे की हे भौतिक जग म्हणजे काय काय येतात सगळं. तो काय करेल, 16 एलिमेंट्स, पृथ्वी अग्नी जल वायू शब्द रस स्पर्श ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय, हे की नाही. नंतर मग येईल आत्मा, मग परमात्मा, आणि नंतर म्हणून बेसिकली परमात्मा म्हणजे की हा भगवान ॲक्च्युली आपल्या गोलकमध्ये आहे, तर त्यांच्या वैकुंठात आहे. त्याचं संशोधन काय झालेलं सांख्ययोगाचं,
भगवान एक्झिस्ट इन गोलोक, आणि हे निर्मिती हे वस्तू आहेत, आणि हा जो अंशरूपी आत्मा आहे तो इथे बद्ध झाला आहे. बस इथे त्यांचा एंड झाला. जिथे त्यांचा संशोधन संपतं तिथे भक्ती चालू होते, की आता काय करणं आहे. भक्ती डायरेक्टली सांगते की हे कृष्ण आहेत, आपण त्यांचे अंश आहे, सेवा करा. म्हणून ज्ञान हे कधीपर्यंत कामाचं आहे, तोपर्यंत तुम्ही कृष्णापर्यंत येऊन पोचता. वासुदेवम सर्वमिती स महात्मा सूत्र, की वासुदेव सर्वमिती आहे, म्हणून त्यांची भक्ती करा. म्हणून ज्ञान काय आहे, ॲक्ट वन एंड, की ते तर फर्स्ट थिंग की आपल्याला ज्ञानासाठी सेपरेटली काही एंगेजमेंट करायचे नाही, प्रयत्न करायची गरज नाही. पण जो ज्ञानी आहे तो ॲक्च्युली भक्ती युगापर्यंत येतो आणि नंतर मग भक्ती करतो. तर आपण डायरेक्टली समजा आलो भक्तीत, तर आपण म्हणतो की वासुदेव भक्ती केल्यानंतर काय म्हणतो, जनयती आशु वैराग्यम ज्ञानमच. तर भक्ती ही जननी आहे कशाची, ज्ञान आणि वैराग्य ऑटोमॅटिक. त्यामुळे जो सगळ्यांनी आपलं हे करून टाका, सायलेंट करा. पण जो ज्ञानी आहे, म्हणजे जो ज्ञानयोगाला फक्त काय दिलेलं आहे की रिजेक्शनच आहे एक्झॅक्टली, की तुम्ही सेपरेटली करायची गरज नाही. भक्तीमध्ये आला तर डायरेक्ट ऑटोमॅटिक ज्ञान आणि वैराग्य येईल. तो ओव्हरऑल आता आपण कंपॅरिझन करतात आहे शुकदेव गोस्वामी. भक्तियोग श्रेष्ठ आहे, काय श्रेष्ठ नाही आहे. फर्स्ट अष्टांग योग फक्त मोक्ष देऊ शकतो, पण भक्ती प्रेम देते, त्यामुळे तो खाली गेला. नंतर आहे सकाम कर्मकांड, ते काय स्वर्ग सुख, म्हणजे स्वर्गापर्यंत नेतो, पण ते काय अल्पमेधनानंतर कामकांड ते क्षणात चाललं जाईल, आणि जो एवढा एक्सपेक्टेशन आहे ते फुलफिलमेंट होणार नाही, फ्रस्ट्रेशन. उपासनाकांड म्हणजे विविध देवतांची उपासना काय परत सेम विविध त्यांच्या लोकांमध्ये नेईल, आणि सेम रिझल्ट तेच आहे की क्षीणे पुण्य मरते लोक. आणि ओव्हरऑल उपासनाकांड का बरं रिजेक्ट करतात, कारण जेव्हा हे ब्रह्मांड नष्ट होईल तेव्हा इव्हन सगळे लोक पण नष्ट होतील. त्यातलं तुमच्या ज्यांची उपासना करतात ते पण नष्ट होणार आहे. म्हणून ओव्हरऑल म्हणून ते जे गोल आहे तो काय तथ्य नाही त्यात, तोही रिजेक्ट. आता राहिला ज्ञान, तर ज्ञान फक्त म्हणजे ठीक आहे, एक्सेप्टेड आहे फक्त टिल तुम्ही भक्तियोगापर्यंत येता. मग तेव्हा ज्ञान प्राप्त करून तुम्ही भक्तियोगापर्यंत येणार आहे, तर डायरेक्ट भक्तीच का नाही करावी, ज्याने आपोआपच ज्ञान मिळेल. भक्ती मी आपोआप माहीत पडेल, की भगवद्गीतेतून आपल्याला माहीत पडतं की आपल्याला कृष्ण सांगतात की कशा प्रकारे हे भिन्ना प्रकृती रष्टता, 8 ह्या माझ्या भिन्न आहेत, माझ्या शक्त्या आहेत, आणि अपरयम तू इतमस्तु अन्याम, हे हा जो जीव आहे आत्मा तो माझा अंश आहे, तो पराप्रकृती आहे, म्हणजे परम आहे. परम म्हणजे आध्यात्मिक आहे, सच्चिदानंद आहे, पण अंशरूपी. ते ज्ञान आपल्याला कुठे मिळालं, भक्तियोगामध्ये. जे सांख्ययोगांना पृथक्करणात्मक जावं लागतं, स्टडी योग. त्यामुळे हे अशा प्रकारे 3 जो अध्याय आहेत त्यात शेवटी शुकदेव गोस्वामी प्रूव्ह करतात भक्ती इज सुपिरियर देन इन कंपॅरिझन विथ ऑल योगाज. तर हे ऐकल्यानंतर 3ऱ्या स्कंदामध्ये शौनक ऋषी खूप आनंदित होतात की आणि आभार व्यक्त करतात, आणि म्हणतात की अरे आम्ही या कलियुगामध्ये खूप अभक्त असतील, तर त्यांच्या कल्याणार्थ तुम्ही अजून काहीतरी सांगा. तर 4था जो अध्याय चालू होतो त्यात परीक्षित महाराज मग तर आता परत रिव्हर्स आपलं हे जे भागवतांमध्ये आपल्याला संवाद फक्त इकडे तिकडे ट्रान्सफर होत राहतील. सूत गोस्वामी, शौनक ऋषी, परीक्षित महाराज, तर काय होतं, तर आता ही चर्चा झाल्यानंतर डायरेक्ट चौथ्या अध्यायामध्ये एक सेकंड
डिटेलमध्ये जाऊ. तर शौनक ऋषी हे खूप आनंदित होतात आणि सांगतात की ॲक्च्युली 20 ते 24मध्ये जर भक्ती करत नसेल व्यक्ती तर त्याचं जीवन हे जनावरासारखं जीवन आहे. 20 ते 24 बघा, 3रा अध्याय 20 ते 24 श्लोक. हे कसे काय म्हणतात? ते म्हणतात ॲक्च्युली तर शौनक ऋषी सांगतात आहे, शौनक ऋषी बोलतात आहे की हे ॲक्च्युली तुम्ही जे ज्ञान सांगता की खूप आवश्यक आहे. आणि नंतर मग हे जे 2-3 श्लोक म्हणतात की आयुर्व हरती वै पुंसाम, हा 17वा श्लोक, की या आपला जसा एक एक जो क्षण आहे, जसा सूर्य उदय होतो आणि सूर्य अस्त होतो, त्यात आपला आयु मर्यादा संपते, एक एक दिवस जातो आहे. पण तस्य अर्थे यत क्षणो नीतम, पण जो व्यक्ती भगवंतांच्या लीला नाम वगैरे हे करत त्यात गुंतला आहे, उत्तम श्लोक वार्ता आहे, त्याच्यासाठी मात्र हे लागू पडत नाही. इन द सेन्स, कारण तो त्याचं भविष्य क्रिएट करत नाही आहे, कर्मबंधात फसत नाही तो, कारण तो ॲक्च्युअल कार्यासाठी आपली जे शरीर वापरतं आहे, आपलं जे अस्तित्व आहे, तर त्यासाठी ते जे इतर लोकांसाठी कार्यरत आहे ते त्याला लागू पडत नाही. आणि नंतर मग ते म्हणतात की 2 उदाहरणं देतात की कशा प्रकारे जर तो व्यक्ती भक्ती करत नसेल तर तो विविध जनावरांसारखाच आहे, हे की नाही. वृक्षाचं उदाहरण दिलेलं आहे. आणि नंतर उदाहरण देतात की कशा प्रकारचे लोक आहे. श्ववीड वराहो अष्ट खरे संस्कृत पशु पुरुष पशु न यत कर्ण यथोपेतो जातू कर्म जातू नाम गदाग्रज, की मनुष्याला पापमुक्त करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य लीलांचे कधीही श्रवण न करणाऱ्या लोकांची स्तुती केवळ हे 4 लोक करतात. कुत्रे, डुक्कर, उंट आणि गाढव यांच्यासारखे लोक करतात. तर यांची आपण बघितली सविस्तरपणे की कशा प्रकारे हे का म्हटलं आहे. तर आवश्यक काय की मनुष्य जीवन आला की त्याचं मनुष्य जन्म पाहिला राधाकृष्ण ना भजिया, तर आपलं जीवन उगाच आपण वाया घालवलं, हे शास्त्र सांगतं. तर अशा प्रकारे हे सांगितल्यानंतर ते आता 20 ते 24मध्ये प्रत्येक अवयवाचा ॲक्च्युअल उपयोग काय दिला आहे. जर तो वापर करत नसेल तर आपण विविध जनावरासारखे, जसं ते सांगतात की कान कशासाठी आहे, तर भगवंतांच्या कथा ऐकण्यासाठी. जर नसतील तर ते सापाच्या बिळ्यासारखे. आणि जीव बेडूक जो आहे त्याच्या जीवासारखे, तो उगाच ड्राव करत राहतो. अशा प्रकारे ते आता भक्ती मार्गामध्ये पूर्ण ऑफकोर्स ते भक्त आहे, पण तरी भक्ती मार्ग पूर्णपणे स्वीकारतात. 4थ्या अध्यायामध्ये पहिले 4 श्लोक आहेत. पहिले 4 त्या सुत गोस्वामी सांगतात. त्यानंतर काय झालं की सुखदेव गोस्वामींचा जो सुखदेव गोस्वामींनी हे जे सांगितलं त्यांना, याच्यावर परीक्षित महाराजांचा काय परिणाम झाला हे खूप महत्त्वाचं आहे. पहिले 4 श्लोक जे आहेत इथे लिहितात की हे जे परीक्षित महाराज हे कशा प्रकारे जे व्यक्ती आहेत ज्यांनी क्षणार्धात अशा प्रकारच्या ममता निर्माण करणाऱ्या सर्व वस्तूंचा त्याग केला. आत्मजाया सुताकार पशु द्रविण बंधुषु राज्येच्या विकले नित्यम विरूढाम ममताम जहो, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत स्वतः आपलं शरीर इथे म्हणत आहे, आत्मजाया पत्नी, सूत मुलं, आगार, पशु द्रविण बंधुषु रिलेटिव्ह, राज्य आपलं जे किंगडम, आपलं म्हणजे जे तुमचा बिझनेस, चा अविकले नित्यम विरूढाम म्हणजे खूप खोलवर रुजलेले आपले स्नेहबंध आहे, संबंध आहे त्या सगळ्यांशी. आणि त्यामुळे त्यांचं काय झालेलं आहे, आसक्ती. ममता म्हणजे आसक्ती.
या त्यांनी क्षणार्धात सोडल्या, ज्या खूप कठीण आहे जे हो आहे की नाही. 7 दिवस मृत्यू आहे. प्रत्येकाची आसक्ती तोडण्यात त्यांना हजारो म्हणजे एक वर्ष लागलं असतं. नथिंग डुईंग. त्यानंतर त्यांनी काय केलं ते असं म्हटलं चला अराऊंड द वर्ल्ड फिरून देतो. असं नाही ते म्हणजे फक्त गायत्री विष्णू गाथा. त्याला मी काय करतो, गंगेतीरी बसून विष्णू गाथा म्हणजे श्रीकृष्ण कथा ऐकतो, हे त्याने सांगितलं. असा निर्णय घेतला त्यांनी. तर हे ऐकल्यानंतर परीक्षित महाराज आता परत सुखदेव गोस्वामींना प्रश्न विचारतात. काय विचारतात? पहिले सुखदेव गोस्वामींची प्रशंसा करतात आणि नंतर या भौतिक जगाची जी निर्मिती कशी झाली, सर्ग आणि विसर्ग, याबद्दल प्रश्न विचारतात. तर या प्रश्नांची उत्तरं सुखदेव गोस्वामी कसे देतात? तर 6 ते 8 मध्ये प्रश्न आहेत. 4था अध्याय 6 ते 8 प्रश्न, सर्ग विसर्ग. त्यात सुखदेव गोस्वामी उत्तर कसे देतात? ब्रह्म नारद संवाद. त्यांची प्रश्न काय आहे? तर हे जी प्रश्न जी आहेत ती म्हणतात अरे हे तर प्रश्न नारद मुनींनी ब्रह्मदेवांना विचारले होते, हे की नाही. तर हा जो म्हणून कोटेशन देतात, जसं एखादा वकील असेल तर तो म्हणतात अरे या केसमध्ये हा निर्णय यांनी घेतला होता म्हणून ते हे करेक्ट आहे. त्या प्रकारे तर 5वा अध्याय सुरू होतो नारद आणि ब्रह्मदेव संवाद. तर एकदा नारद मुनी विचारतात ब्रह्मदेवांना की अरे मला वाटतं तुम्हीच सगळ्यात महान, म्हणजे तुम्हीच परम सत्य आहात, कारण तुम्ही सगळं जग जाणता. जसं एका हात मुठीमध्ये समजा काही आवळे किती आहेत कुणी सांगेल की नाही, तसं तुम्हाला जग माहिती आहे कुठे काय चाललेलं आहे. पण मला शंका आहे, पण तुम्ही ध्यान कशावर करता? ध्यान करता म्हणजे कोणीतरी तुमच्यापेक्षा सुपिरियर आहे. तर मला सांगा ॲक्च्युली नक्की कोण आहे? तो ब्रह्मदेव प्रसन्न होतात, म्हणतात अरे हा जो प्रश्न विचारला त्या या प्रश्नाने तुम्ही माझ्यावर दया केलेली आहे, कारण नारायणाचं स्मरण मला होत आहे की आता मला माझ्या स्वामींची कीर्ती सांगावं लागेल. अशा प्रकारे ते सांगायला लागतात. तर त्यात नारद मुनी 6 प्रश्न विचारतात. या जगाचं म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स, लक्षण काय, यद रूपम बेसिकली. तर याचं उत्तर देतात 5वा अध्याय 14वा श्लोक. काय आहे की या भौतिक जगात बेसिकली काय आहे, हे कशाने बनलं आहे? 5 विविध इन्ग्रेडियंट घटकांनी बनलं आहे, जे वासुदेव यांच्याशी अभिन्न आहे. म्हणजे बेसिकली काय, यद रूपम वासुदेवच आहे. आपण तो चार्ट काढला होता, आहे ना, तो आता बघावा लागेल. वासुदेव परावेद 5वा श्लोक काढा. 5वा अध्याय 14वा श्लोक. सॉरी, हे द्रव्यम कुठले 5 आहेत ते? द्रव्यम कर्मच कालश्च स्वभावो जीव एवच. कोणात हे? वासुदेवत परो ब्रह्मन न च अन्योर्थोस्ति तत्वतः. तर हे 5 घटक जे द्रव्य कर्म काल स्वभाव जीव, हे सगुणाशी कनेक्टेड आहे सगळे. हे कोण नसून वासुदेवांचे वेगवेगळे अंश आहेत, त्यांनी हे सगळं विश्व बनलेलं आहे. तर द्रव्य कुठले आहेत? पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. कर्म म्हणजे जीव आणि यांचे विविध कर्म. जीव आपल्या इच्छेपुरती या विषयवस्तू म्हणजे या द्रव्याचा उपयोग करून जे जे काय करतो त्याला म्हणतात कर्म. काल जो या भौतिक जगात सगळ्यात कार्यरत आहे, जो आपल्याला मर्यादा देतो की त्याच्या अनुमतीशिवाय आपण उल्लंघन करू शकत नाही कालाचं, हे की नाही, तो. आणि स्वभाव म्हणजे की एक या द्रव्याशी संपर्क ठेवता आपला एक स्वभाव बनतो आहे की कसं या विविध द्रव्याशी आपण रिॲक्ट करतो, रिस्पॉन्ड देतो. विविध गुणांशी कसा काय आपण तर काही स्वभाव म्हणजे काही तापट असतात, काही शांत असतात, काही काय झालं स्वभाव झाले,
कारण त्यांनी विविध वेळी सगळ्यांशी असाच रिस्पॉन्स दिलेला आहे, त्यामुळे त्यांचा तो स्वभाव झाला आहे. हे स्वभाव आणि जीव अर्थात प्राणी मात्र जीव या सगळ्यांनी हा अर्थात यांचे हे काय या ब्रह्मांडाचं निर्मिती झालेली बेसिकली. दुसरं यत अधिष्टम या विश्वाचा आधार काय, थोडा नारायण म्हणजे वासुदेव 15 आणि 16 श्लोक की वेद देव नंतर लोक आणि मखा म्हणजे यज्ञ हे सगळे कोणासाठी आहे, नारायणाच्या संतुष्टीसाठी आहेत. वेद काय म्हणतात, वेदेश सर्वेर अहम एव वेद. देव कोण आहेत, नारायणांचे विविध अंग आहेत संतुष्टी. लोक मख म्हणजे यज्ञ त्यांच्या संतुष्ट. योग सगळ्यात कोणासाठी करतात, योग म्हणजे तप नारायणासाठी. ज्ञानम आणि गती ही सगळी काय पाहिजे, नारायण. म्हणून यद अधिष्ठानम आधार काय, नारायण. नंतर आहे यत सृष्टम, हू क्रिएटेड युनिवर्स, कोणी बनवला युनिवर्स, हे कोणी बनवलं आहे. तर 21 ते 35 मध्ये पूर्ण डिस्क्रिप्शन कशा प्रकारे भगवंतांनी हे सगळे घटक बनवले, नंतर मिक्स केले आणि नंतर त्यात प्रवेश केला. गर्भदक्ष विष्णू बेसिकली. त्यामुळे कोणी बनवलं आहे, तर अशा प्रकारे बनवलं आहे भगवंतांनी. आणि हे दिलं आहे की कुठल्या घटकांनी ते बनलं आहे, यच्च, तर त्याचं उत्तर दिलेलं आहे 6वा अध्याय 1 ते 18 मध्ये. ते लिहिलं आहे की कशा प्रकारे भगवंत हे नुसते भौतिक कारण नाही आहे, तर भौतिक चला म्हणतात इफेक्ट पण आहे. इफेक्टला काय म्हणू आपण, परिणाम पण आहे. म्हणजे असं नाही की त्याने बनवलं मग हां तुम्ही काही पण जे काय करा, नाही, परिणामाला पण तेच कारणीभूत आहे. आपल्यासाठी द्रव्य निर्माण केले, कर्म करा, द्रव्य नसेल तर कर्म करू शकत नाही. त्यामुळे कॉजला कारणाला कारणीभूत आहे. पण म्हणणार मी जे केलं ते मी केलं, नाही, परिणामाला पण तेच कारणीभूत आहे. कारण अनुमंताचं फायनल अनुमती त्यांची. त्यामुळे ब्रह्मदेव सांगतात एक्सपिरियन्सनी की या पूर्ण जगाची निर्मिती करणारे अशा प्रकारे कॉज आणि इफेक्ट दोन्हीही कृष्णच आहे. आणि हे सगळं संवाद झाल्यानंतर यत समस्तम म्हणजे कुठे हे कुठे जातं ब्रह्मांड, तर भगवंतांचं आधार घेतं, शेल्टर कुठे देतं, भगवंतांमध्ये. आणि कशावर अवलंबून आहे हे, यत परम 6:32 6वा अध्याय 32वा श्लोक. सृजामि तन्नियुक्तोऽहं हरो हरति तद्वशः विश्वं पुरुषरूपेण परिपाती त्रिशक्तिद्रुप. की त्यांच्या इच्छेनेच मी निर्मिती करतो, भगवान शंकर विनाश करतात आणि ते स्वतः पुरुषोत्तम आपल्या शाश्वत रूपामध्ये प्रत्येक गोष्टीचे पालन करतात. म्हणजे कोणावर अवलंबून आहे हे पालन, म्हणजे विष्णू. तर आम्ही फक्त निर्मिती करतो, शंकर विनाश करतात, पण मेन पालन असतं, हे की नाही. जसं आपण बघितली बिल्डिंग बनवली, पण मेन म्हणजे कोणी आलंच नाही तिथे, तर मेंटेन ठेवणं, हे की नाही, मेंटेनन्ससाठीच मेन असतो तो. ते संवार करण्याचं काही मुश्किल नाही, एक लावला तर निर्मिती संवार, पण पालन पोषण मेंटेनन्स भरावं लागतं ना, लाखो रुपये काही काही मेंटेनन्स असतं, आहे की नाही, लिफ्ट वगैरे. तर मेंटेनन्स हा महत्त्वाचा आहे, म्हणून विष्णू स्वतः त्याचा तो कारभार घेतात. तशा प्रकारे 6 प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर ब्रह्मदेव काय करतात, 7व्या अध्यायामध्ये सर्व लीला अवतार या ब्रह्मांडात भगवंत कशा प्रकारे सर्व लीला करतात, तर लीला अवतार यांचं वर्णन करतात, परमात्म्याचं वर्णन करतात, आणि इवन ब्रह्मणाबद्दल पण सांगतात. आणि त्यातून निष्कर्ष काढतात कशा प्रकारे या तिघांमध्ये कोण श्रेष्ठ आहे, भगवान. तर ब्रह्मण, परमात्मा आणि भगवान त्यांचे लीला सांगून कशा प्रकारे ते सुपिरियर आहे. त्यामुळे तू काय कर, नारद मुनी त्यांना म्हणतात, तात
तू भगवंतांची जी महिमा आहे ती त्याचा प्रचार कर. अशा प्रकारे हे सांगून त्यांनी ब्रह्मनारद संवाद संपतो. मग 8व्या अध्यायामध्ये आपले परीक्षित महाराज परत प्रश्न विचारता. हे असे भरपूर प्रश्न या शीर्षका अध्यायाचं शीर्षक काय आहे? परीक्षित महाराजांचे प्रश्न. तर इतके प्रश्न विचारतात की हे प्रश्न आपल्याला पूर्ण 12व्या स्कंदापर्यंत जातील उत्तर यायची, हे की नाही. तर ती कशी उत्तर द्यायला लागतात आपले, तर भरपूर प्रश्न विचारतात. तर डिटेलमध्ये आपण एक चार्ट बनवला वाटतं. त्याची उत्तरं देताना थोडक्यात हे दिलं आहे की या स्कंदामध्ये त्याची उत्तर कशाची आहे, कुठल्या कुठल्या प्रश्नाची ते सांगतात. की पहिलं विचारतात की जीव हा आध्यात्मिक आहे, याला भौतिक शरीर कसं काय मिळालं, पहिला प्रश्न. तर याचं 9व्या अध्यायामध्ये उत्तर आहे. पहिले 3 श्लोक. त्याचं कारण काय? अहंकारापायी तो विमुख झाला भगवंतांशी आणि तो शरीराशी तादात्म्य करतो. तर तसा व्यक्ती वास्तव्यातून स्वप्नात जातो आणि स्वप्नात तर त्याचं जे रूप आहे भ्रमरूप तो मी तेच आहे. तो आहे भिकारी समजा, पण स्वप्नात तो राजा झाला आणि फिरतोय, सगळ्यांना ऑर्डर देतो, तो मी राजा आहे. तर त्यासारखा तो काय म्हणतो आहे, तो आहे आध्यात्मिक म्हणतो नाही मी शरीर आहे, मला वेदना होतात आणि मला हे मी वस्तू आहे. तर हे स्वप्नातलं चाललं आहे त्यात. आणि तो जे काय करतो, राज्य काबीज करता किंवा तो स्वतः पकडला गेला, सगळं हे स्वप्नात चाललेलं आहे. पहिला की घटतेर्थ संबंध स्वप्नद्रष्टूर इवान, जसा स्वप्नामध्ये पाहण्यासारखं त्याचा हा देहाबरोबरचा संबंध आहे. आत्म्याचा शरीराबद्दलचा संबंध कसा आहे, व्यक्ती स्वप्नामध्ये जे काय बघतो त्यासारखा स्वप्नदृष्टीर इवान जसा. म्हणून ते म्हणतं की हा भ्रमित जीवात्मा प्रकृतीच्या गुणांमध्ये रममाण होत असताना असा बद्धजीव चुकीने मी आणि माझे अशी संकल्पना करतो. माझं शरीर आणि मी, माझं शरीर आहे आणि माझे हे प्रॉपर्टी आहे. त्यावेळी जीवात्मा आपल्या स्वाभाविक महात्म्यामध्ये स्थित होतो आणि काळ मायेच्या पलीकडे दिव्य रममाण होतं. त्यावेळी जीवाची ही दोन्ही भ्रांत धारणांचे त्याग करतो. हे बेसिकली जेव्हापर्यंत तो ही भ्रांत धारणा सोडत नाही की ॲक्च्युली सगळी प्रॉपर्टी कृष्णाची माझी नाही, म्हणजे एक गेला संकल्पना, अरे तू याच्यापूर्वी घर होतं, तू गेल्यानंतरही घर राहणार आहे, तर तो कोणाचा आहे ते का, हे की नाही. प्रॉपर्टी ती भगवंतांची आहे. तर फर्स्ट नंतर तू शरीर पहिले कुठे होता, तुझं नव्हतं आणि नंतर गेल्यानंतर तुझं नाही आहे. अशा प्रकारे तो जेव्हा ते दोन्ही भ्रांत संकल्पना त्यागतो तेव्हा तो या भौतिक शरीरातून मुक्त होईल. म्हणून ते म्हणतात की मला विविध तुमच्या भौतिक आणि आध्यात्मिक शरीराबद्दल सांगा. तर इथं हे चतुश्लोकी भागवतम चालू होतं. कुठे 9 अध्याय 33 ते 34 आम्ही 36 33 34 35 36. तर कशा प्रकारे हे काय सांगतात आहे, संबंध, अभिधेय आणि प्रयोजन कशा प्रकारे तिसऱ्यामध्ये गेलो, सॉरी. .9
हां, तर ह्या जे आपण भरपूरदा बघितलं की भगवंत काय म्हणतात चतुश्लोकी म्हणजे काय, तर फर्स्ट थिंग की पहिले अस्तित्वात काही नव्हतं तेव्हाही मी होतो, अहम एवासम एवाग्रे. आता सगळं आहे अस्तित्वात, ॲक्च्युली काही नाही आहे, मीच आहे. नान्यद यत सत असत परम, न अन्यद यत सत असत परम. आणि पश्चादहम यत येतश्च सो अवशिष्येत सो अस्मी अहम. जेव्हा हे सगळं काही नष्ट होईल तेव्हा अवशिष्य ते कोण राहील, मी. उरलेला कोण राहील, मीच राहील. ॲक्च्युली काहीच अस्तित्वात नाही भौतिक जगात. फक्त भगवंतच आहे. आधी होते जेव्हा काहीच नव्हतं, निर्मिती झाली तेव्हाही तेच आहे ॲक्च्युली. कारण आपण बघितलं सगळे त्यांच्यातूनच सगळे घटक राहिलेले आहेत, त्यांचेच अंश. आणि जेव्हा सगळं भौतिक विश्व नष्ट झालं तर राहतील तेच. ऋतेर्थम यत प्रतीयेत न प्रतीयेत चात्मने तद्विद्यात आत्मनो मायाम यथा भासो यथात्म. ते म्हणतात की ज्या ज्या गोष्टींचा जसं ज्या गोष्टी तुम्हाला वाटतात त्या खूप महत्त्वाच्या आहेत पण त्याचा माझ्याशी संबंध नाही आहे, त्याला म्हणतात माया. तर मायाचा अर्थ काय, जे नाही आहे त्याला तुम्ही मान्यता देता, त्याला म्हणतात माया. तर ऋतेर्थम विना अर्थम यत प्रतीयेत, ज्या गोष्टीचा माझ्याशी संबंध नाही आणि तुम्ही बहुमूल्य समजता त्याला म्हणतात तद्विद्यात, म्हणजे हे जाणा. आत्मनो माया, माझी माया आहे ती. यथा भासो यथातम, जे कशामुळे होत आहे, अंधकाराच्या प्रतिबिंब अंधकारात प्रतिबिंब दिसण्यासारखं आहे. तर हा झाला संबंध भगवंतांचा. हे संबंध ज्ञान की भगवंत कोण आहे, फक्त तेच अस्तित्वात आहे आणि जे नाही आहे ते माया आहे. नेक्स्ट, यथा महांती भूतानि भूतेषु उच्चेषु वचेषु अणु प्रविष्टानि अप्रविष्टानि तथा तेषु न तेषु अहम. आणि ते सांगतात कशा प्रकारे या ही जी महाभूते म्हणजे बेसिकली सर्व एलिमेंट जे आहेत ते विश्वात प्रवेश करतात पण आणि त्याचवेळी प्रवेशही करत नाही आहे. त्याचप्रमाणे निर्माण झालेल्या प्रत्येक वस्तूमध्ये मी अस्तित्वात आहे आणि त्याचवेळी मी प्रत्येक वस्तूच्या बाहेरही आहे. हे कसं समजावं, भगवंत कुठल्याही प्रकारे जसं एक कागद आहे त्याचे खूप तुकडे केल्यानंतर काय होईल, कागद गायब झाला आहे की नाही, त्यानं तुकड्यात अस्तित्व आहे. पण भगवंतांचं तसं नाही. भगवंत परास्य शक्तीर विविधेय श्रूयते, म्हणजे भगवंतांच्या असंख्य इतक्या शक्त्या आहेत, त्याद्वारे ते कितीही आपले विस्तार करू शकतात पण त्यावेळी स्वतः अस्तित्वात तेच राहतील, त्यांच्यात कुठलाही घट होणार नाही. त्या त्यांच्या शक्त्या अशा प्रकारे कार्यरत आहे. हे समजणे मुश्किल आहे. तर त्याच प्रकारे भगवंत सांगतात की मी माझ्या परमात्म्यारूपी प्रत्येक गोष्टीत प्रत्येक अणूमध्ये उपस्थित आहे. तुम्ही म्हणत नाही की असं मग ते असतील का, ठीक आहे, असंच एक रिप्रेझेंटेटिव्हमध्ये म्हणते असतील, म्हणजे ते काय असतं ना, काही समजा कंपनी असेल तर ते म्हणतात अरे या राज्यामध्ये आपला रिप्रेझेंटेटिव्ह ठेवा. मग तो रिप्रेझेंटेटिव्ह काय रिपोर्टच बनवत नाही, म्हणतं मला काय पगार येतो आहे, मी झोपतो, हे की नाही. तर ते काय होतं त्यांना कळणार नाही. तर तसे रिप्रेझेंटेटिव्ह ते ॲक्च्युली परमात्मा आहे तिथे सेम.